नमस्कार, मस्तान सर मॅथ स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बीएड फोर्थ सेमचं येणारा जो पहिला पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये आयसीटीचा जो पेपर आहे त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला माहित आहे आपले प्रश्न 100% परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न येतात. त्या अगोदर तत्पूर्वी दुसरे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की तुम्ही शेअर करा. पहिला प्रश्न असा आहे की शिक्षणातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन स्पष्ट करा, असाही प्रश्न परीक्षेत येईल. किंवा शैक्षणिक तंत्रज्ञानाची संकल्पना आणि दृष्टिकोन स्पष्ट करा, असाही प्रश्न येईल. किंवा शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या संकल्पनेविषयी कसलाही प्रश्न आला तर या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला माहिती या ठिकाणी लिहायचं आहे. यामध्ये शिक्षणाचे ध्येय असतील, मूल्यमापन असेल, शिक्षणाचा वेग असेल, श्रम शक्ती बचत असेल, खर्च कमी असेल, नवीन अध्यापन पद्धती असेल, ज्ञान संक्रमण असेल, गुणवत्ता वाढ असेल आणि प्रभावी मार्गदर्शन असेल इत्यादी मुद्द्याच्या आधारे शैक्षणिक तंत्रज्ञानावर आधारित कसल्याही स्वरूपाचा प्रश्न येऊ दे ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. तालीमी टेक्नोलॉजी की तस्वुरात वाज़ कर कर उसकी अहमियत लिखो या उसका इस्तेमाल लिखो, जरूरत लिखो. ऐसा उर्दू मीडियम के तालिब इल्मों को अगर सवाल आया तो ये नुकातों के जरिए से आपको उसका सवाल का जवाब आपको लिखना है. इसमें नंबर 1 है तालीम का मकसद, नंबर 2 है कदर पैमाइश, उसके बाद है तालीम की रफ्तार, उसके बाद है मेहनत और ताकत की बचत, उसके बाद है खर्चे की बचत, उसके बाद है नए तरीके तदरीस, उसके बाद है इल्म को बढ़ावा देना, उसके बाद है क्वालिटी बढ़ाना, उसके बाद है इफेक्टिव रहनुमाई करना. ये नुकात हम उर्दू मीडियम के तालिब इल्म भी बता सकते हैं. उसके बाद है त्याच्यानंतर आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रणालीमधील फरक. मराठीमध्ये कधी कधी प्रश्न असा येतो कठीण प्रणाली आणि मृदू प्रणालीमधील फरक स्पष्ट करा. यामध्ये फरक लिहिताना 2 कॉलम करून लिहायचा आहे. याच्यामध्ये स्थूल प्रणाली आहे, कशामध्ये सॉफ्टवेअर मध्ये टीव्ही प्रोजेक्टर, टेप रेकॉर्डर आहे, अचल जड आहे, विज्ञान आधार आहे, इलेक्ट्रॉनिक साधन आहे, विविध साधन आहेत, घटकांचा समावेश आहे. आणि त्यानंतर कोमल प्रणाली आहे. त्याच्यामध्ये हार्डवेअर मध्ये फिल्म स्लाइड्स आहेत, व्हिडिओ सीडी आहे, चल वस्तू आहे, मानसशास्त्रीय आधार आहे, लिखित साधन आहे, विविध साधन आहे आणि घटकांचा समावेश आहे. उर्दू मीडियम के तालिब इल्म हार्डवेयर और सॉफ्टवेयर के अंदर का डिफरेंस जो है, फर्क जो है वो पूछेगा तो आपको लिखना है. तो ये हार्ड प्रोसीजर है. उसके बाद उसमें टीवी प्रोजेक्टर टेप रिकॉर्डर आता है. उसके बाद वजन और नहीं चलने वाले वसाइल इसके अंदर आते हैं, उसको साइंसी रेफरेंस है. इलेक्ट्रॉनिक्स वसाइल आते हैं उसके अंदर, और जो वसाइल आते हैं दीगर वसाइल जो आते हैं उसके अंदर लिखना है. और जो नुकात आते हैं नुकातों का कौन कौन से शुमार होता है वो भी आपको लिखना है. इसके अंदर हार्डवेयर के अंदर इसके अंदर लिखते समय तुम्हारे को इसके अंदर ये सॉफ्ट प्रोसीजर है. इसमें फिल्म स्लाइड वीडियो सीडी आते हैं. चलने वाले और हल्के चीजें यहाँ पर आते हैं. नफ्सियाती, इसको क्या है नफ्सियाती, ये है नफ्सियाती प्रोसीजर है. इसमें तहरीरी वसाइल आते हैं. दिगर वसाइल कौन कौन से हैं वो लिखने का, और दिगर नुकातों का शुमार कौन कौन से है ये लिखने का. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मी म्हणताना आता इकडं तिकडं झालं असेल तर तुम्ही थोडं ओळखून कोणते पॉईंट कुठे आहेत ते थोडं लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. त्याच्यानंतर माहिती संप्रेषण साधनाचा अर्थ संकल्पना लिहा. माहिती संप्रेषण साधनावर आधारित कसलाही प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण आहे, ज्ञानात भर आहे, आत्मविश्वास आहे, मनोरंजन आहे, नवीन अध्यापन पद्धती आहे, गुणवत्ता आहे, राष्ट्रीय विकास आहे, सामाजिक विकास आहे, वर्तन बदल आहे इत्यादी मुद्द्याच्या आधारे माहिती संप्रेषण साधनाचा अर्थ, महत्व आणि संकल्पना या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. आईसीटी का मीनिंग, अहमियत, जरूरत वाज़ करो. ऐसा अगर पूछा गया आपको तो ये नुकातों के जरिए से आपको जवाब लिखना है. इसमें नंबर 1 क्या बोलेंगे, सोच की लेन देन. उसके बाद इल्म में इजाफा, कॉन्फिडेंस. उसके बाद
उसके बाद क्या बोलेंगे, दिलचस्पी से इल्म, नए तरीके तदरीस, उसके बाद क्वालिटी, मुल्की तरक्की, समाजी तरक्की और बर्ताव में बदल, ये नुकात हम यहाँ पर बता सकते हैं. हार्डवेअर तंत्रज्ञान महत्वाची साधने कोणकोणती आहेत, त्याच्यामध्ये दूरदर्शी प्रेक्षक आहे, स्थिर चित्रपट आहे, LCD आहे, दृकश्राव्य साधन आहे, ध्वनी मुद्रण आहे आणि दूरदर्शन है. यानी हार्डवेयर टेक्नोलॉजी की जो अहमियत के वसाइल है वो कौन कौन से हैं, ऐसा पूछा तो इसको क्या बोलते हैं, देखो दूरदर्शी प्रेक्षक को उसको ट्रांसलेट करके लो. फिर उसके बाद पिक्चर वगैरह है, LCD है, समरी वसाइल है, बसरी वसाइल है और सबसे इम्पोर्टेंट क्या है, टीव्ही है. हे नुकात हम बता सकते हैं. दूरदर्शी प्रेक्षेपक म्हणजे काय सांगून त्याचे वैशिष्ट्य, महत्व, संकल्पना, गरज स्पष्ट करा. त्यामध्ये अंतरक्रिया आहे, वर्गीकरण आहे, शिक्षणाचा वेग आहे, आकर्षकता आहे, कमी खर्च आहे, पारदर्शकता आहे, शिक्षणाची गरज आहे, टिप्पणी आहे, वर्ग नियंत्रण आहे आणि प्रयोग आहे इत्यादी मुद्द्याच्या आधारे दूरदर्शी प्रेक्षेपकावर कोणताही प्रश्न विचारू दे ते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आप इसको दूरदर्शी प्रेक्षेपक को क्या बोलते हैं वो मैं यहाँ पे ट्रांसलेट करके लियो बोला. उसके नुकात है दूरदर्शी प्रेक्षेपक की अहमियत, जरूरत, फायदे. उसमें नंबर 1 है अंदरूनी अमल, अंदरूनी लेन देन है, तालीम की रफ्तार है, कम खर्चा है. उसके बाद ट्रेनिंग की जरूरत, क्लास कंट्रोल, दर्जाबंदी, अट्रैक्टिव, फिर दूसरे चीज देखना और टिप्पणी नोट करके लेना और तजुर्बात वगैरह नुकात इसके अंदर तुम लिख सकते हैं. OHP ची संकल्पना, रचना, गरज, फायदे लिहा असं म्हणेल किंवा LCD चे फायदे लिहा म्हणलं तर दोन्ही मिक्स करून तुम्ही दोन LCD किंवा OHP च्या संदर्भामध्ये आलं तर कमी जास्ती पॉइंट करून हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये साधी रचना आहे, विद्युत पुरवठा आहे, खालच्या बाजूस प्रखर दिवा आहे, फ्रिजनल लेन्स आहे, स्थिर चित्रपट आहे, ज्ञान चाचणी आहे, चित्र नकाशे आहेत, मनोरंजनातून ज्ञान आहे, चांगले आकलन आहे, आकर्षकता आहे इत्यादी मुद्द्याच्या आधारे OHP किंवा LCD ची माहिती तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. OHP या LCD की मालूमात लिखते समय इसकी जो साख्त है ये सादी सिंपल साख्त है. उसके बाद जो इसको बिजली लगती है वो बिजली, उसके बाद उस एक LCD प्रोजेक्टर के नीचे, OHP प्रोजेक्टर के नीचे एक क्या रहता है, बल्ब रहता है, उसकी मालूमात लिखो. फ्रिजनल लेंस रहता है इसको. उसके बाद पिक्चर की मालूमात दी जाती है, इल्म की इम्तिहान ली जाती है. उसके बाद नकाशे, शक्लें, उसके बाद दिलचस्पी से इल्म, अच्छी तरीके से समझ में आना और अट्रैक्टिव वगैरह ये नुकात हम इसके बारे में बता सकते हैं. हार्डवेयर प्रणाली स्पष्ट करा. हार्डवेयर प्रणाली के वसाईल कोणते आहेत, सॉरी साधने कोणते आहेत हार्डवेयर प्रणालीचे, तर जर म्हणलं हार्डवेयर प्रणाली कोणती ते स्पष्ट करा. रेडिओ, टीव्ही, प्रोजेक्टर, व्हिडिओ, संगणक यंत्र, टेप रेकॉर्डर, मॉनिटर, माउस, CPU इत्यादि आपल्याला सांगता येईल. हार्डवेयर के जो वसाइल है तो रेडियो, टीवी, प्रोजेक्टर, वीडियो, कंप्यूटर, उसके बाद टेप रिकॉर्डर, मॉनिटर, माउस और CPU वगैरह नुकात हम यहाँ पर बता सकते हैं. विविध इनपुट साधने स्पष्ट करा. इनपुट साधने सुद्धा विचारल. इनपुट साधने कोणकोणती आहेत, कीबोर्ड आहे, माउस आहे, स्कॅनर आहे, प्रिंटर आहे, इनपुट पेन आहे, मायक्रोफोन आहे, मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर आहे, मॉनिटर आहे. इनपुट वसाइल कौन कौन सा है, मॉनिटर, माउस, CPU, सॉरी कीबोर्ड, माउस, स्कैनर, प्रिंटर, इनपुट पेन, माइक्रोफोन, मैग्नेटिक टेप रिकॉर्डर, मॉनिटर, ये इनपुट वसाइल हम बता सकते हैं. त्याच्यानंतर आउटपुट साधने स्पष्ट करा. आउटपुट साधने कोणकोणते आहेत, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, पडदा प्रेक्षेपक हे आपल्याला आउटपुट साधने या ठिकाणी सांगता येतील. आउटपुट वसाइल मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर और पर्दा प्रेक्षेपक यानी प्रोजेक्टर के जरिए से भी आपण बता सकते हैं. स्टोरेज साधने कोणकोणते आहेत असं विचारल. हार्ड डिस्क, CD, DVD, पेन ड्राइव, मेमोरी यानी स्टोरेज करने वाले वसाइल कौन कौन से हैं, हार्ड डिस्क, CD, DVD, पेन ड्राइव, मेमोरी ये वगैरह बता सकते हैं. ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य, गरज, फायदे, आवश्यकता, महत्व कसलाही प्रश्न ऑपरेटिंग सिस्टीमवर आलं
तर हेच लिहायचं आहे. त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट चालवणे, छपाई, कॉपी, फाईलचे नाव बदलणे, फोल्डर, प्रोग्राम माहिती, सीपीयू कृती, कामावर नियंत्रण इत्यादि मुद्दे आपल्याला सांगता येतील. ऑपरेटिंग सिस्टम के काम, जरूरत, फायदे वगैरह लिखो बोला. ऑपरेटिंग सिस्टम पे कौन सा भी क्वेश्चन आया तो ये लिखना है. उसमें इनपुट आउटपुट चलाना है, छपाई है, कॉपी है, फाइल का नाम बदलना है, फोल्डर है, प्रोग्राम की मालूमात देना है, सीपीयू का अमल करना है और काम पर कंट्रोल रखना है वगैरह ये दिखा सकते हैं. एप्लीकेशन सॉफ्टवेअरचे फायदे वैशिष्ट्य लिहा. एप्लीकेशन सॉफ्टवेअरचे फायदे आणि वैशिष्ट्य लिहा असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये चॅटिंग आहे, डॉक्युमेंट्स आहे, ईमेल आहे, बिझनेस रन आहे, ऑनलाइन रिसर्च है इत्यादि सांगता येईल. एप्लीकेशन सॉफ्टवेयर के फायदे, जरूरत, अहमियत, खुसूसियात लिखो बोला. चैटिंग, डॉक्यूमेंट्स, ईमेल, बिजनेस रन, ऑनलाइन रिसर्च और भी कुछ ऐड करके तुम लिख सकते हैं. आता एखाद्या कम्प्युटरला व्हायरस वगैरे झाला तर व्हायरसचे व्यवस्थापन कसे कराल, है ना, मॅनेजमेंट व्हायरसचा. तर अँटीव्हायरस, संगणक स्विच ऑफ करणे, सॉफ्टवेअर जुने आहे का याची खात्री करून घेणे, तज्ञाला बोलवणे, कच्च्या सामग्रीची काळजी घेणे इत्यादि वायरस के मैनेजमेंट अपन कर सकते. वायरस का इंतजाम है किस तरीके से करेंगे, एंटीवायरस, फिर उसके बाद कंप्यूटर बंद करके सॉफ्टवेयर पुराना है क्या इसकी तहकीक करके, उसके बाद जो भी माहिर है कंप्यूटर में उसको बुलाकर उसकी मालूमात बताना और जो भी कच्चा डाटा है उसको हिफाजत करना. कायदेशीर व नैतिक माध्यमातून कॉपीराइट, हॅकिंगची संकल्पना कशी स्पष्ट करा. आता कॉपीराइट आणि हॅकिंग कसं, कॉपीराइट मध्ये मालकी हक्क आहे, कॉपीराइट कायदा लिहायचा, त्याची माहिती लिहायचं, कॉपीराइटचे उल्लंघन केल्यानंतर काय होतं ते लिहायचं, त्याच्यानंतर कलाकाराच्या मेहनतीचं संरक्षण आहे, योग्य क्रेडिट देणे आणि सन्मान आहे कॉपीराइटच्या संदर्भामध्ये सांगता येईल. हॅकिंगच्या संदर्भामध्ये अनधिकृत प्रवेश आहे, सायबर गुन्हा आहे, त्याच्यानंतर नैतिक दृष्ट्या चूक आहे, त्याच्यानंतर विश्वासाला धोका आहे, कायदा आहे आणि ब्लॅकमेल आहे इत्यादि हॅकिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगता येतील. इधर देखो, हैकिंग और कॉपीराइट के बारे में जो कानूनी काम है वो कैसा, तो कॉपीराइट और हैकिंग के पॉइंट ऐसा मैं यहाँ पर दिया हूँ. ये खुद का उसके ऊपर हक रहता है. कॉपीराइट कायदे की मालूमात लिखने का, कॉपीराइट का कायदा, कॉपीराइट करने के बाद क्या सजा होती है वो भी लिख सकते हैं. जो भी कलाकार है उसके मेहनत को क्या देना है, अंजाम देना है इसके अंदर, और सही क्रेडिट जिसका उसको देना जरूरी है और उसको मान सम्मान भी देना जरूरी है. हैकिंग ये क्या है, हैकिंग अनधिकृत प्रवेश है, यानी इसको लीगली नहीं है, उसको साइबर गुना होता है. और उसके बाद इंसानी तौर पे ये गलत है. उसके बाद कॉन्फिडेंस को धोखा दिया जाता है, कायदे के नजरे से गलत है और ब्लॅकमेल किया जाता है, ये हम बता सकते हैं. आता बघा, भारतीय शाळेतील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या एकात्मीकरणातील अडथळे किंवा आव्हाने स्पष्ट करा म्हणलं तर त्याच्यामध्ये लाईटची सुविधा नाही, इंटरनेटची सुविधा नाही, व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, हॅकिंगचा प्रॉब्लेम आहे, कॉपीराइटचा प्रॉब्लेम आहे, कौशल्याचा अभाव आहे, साहित्याचा अभाव आहे, शिक्षक प्रशिक्षित नसणे, मागण्या साहित्य जागेचा अभाव आहे. हे भारतीय शाळेतील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या एकात्मीकरणातील अडचणी किंवा आव्हाने आपल्याला सांगता येईल. हिंदुस्तान के स्कूलों के अंदर आईसीटी तालीम की जो एकजेती है उसके अंदर आने वाली जो मुश्किलात है उसमें लाइट की कमतरता है, इंटरनेट की कमतरता है, वायरस है, हैकिंग है, कॉपीराइटिंग है, महारतों की कमी है, तजुर्बातों की कमी है, पर उसके बाद वसाइलों की कमी है, मौलिम ट्रेनिंग नहीं लिए वाले रहना, अनट्रेड मौलिम, फिर उसके बाद महंगे वसाइल, जगह की कमी वगैरह हम ये बता सकते हैं. आयसीटी शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य, कौशल्य, गुण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. संगणकाचे ज्ञान, टूलचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर, अद्ययावत ज्ञान, क्षमतेवर प्रभुत्व, वक्तशीरपणा, काटेकोरपणा, मूल्यमापन क्षमता आणि सर्वांगीण विकास इत्यादी मुद्द्याच्या आधारे आईसीटी शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सादर करता येतील. आईसीटी टीचर के मूल्यों की खुसूसियात, सलाहियतें कौन कौन से हैं, उसमें नंबर 1 कंप्यूटर का इल्म, टूल का सही इस्तेमाल, टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल, जदीद इल्म, वसाइल, महारतों पर कमाल हासिल करना,
वक्त का पाबंद, फिर उसके बाद सही एक्यूरेट काम करना, खतर पैमाइश की वसाइल और हम्माज तरक्की वगैरे आम्ही बता सकते हैं. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकाने कसा करावा? योग्य इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा, इंटरनेटचा योग्य वापर करावा, योग्य जागेचा वापर करावा, योग्य साधनाचा वापर करावा, सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावं वेळोवेळी, व्हायरसची काळजी घ्यावी वेळोवेळी, अँटीव्हायरसचा वापर करावा वेळोवेळी आणि साधनाची सुरक्षितता व्यवस्थित आहे का नहीं वेळोवेळी तपासावं. इधर देखो आईसीटी के अंदर मौलिम आईसीटी का इस्तेमाल किस तरीके से इस्तेमाल करना, सही बिजली का इस्तेमाल, सही इंटरनेट का इस्तेमाल, सही वसाइलों का इस्तेमाल, सही जगह का इस्तेमाल, सॉफ्टवेयर अपडेट करके लेना, वायरस की फिक्र करना, एंटीवायरस का इस्तेमाल करना और जो भी वसाइल है वसाइल को सर्व्हिसिंग वगैरह टाइम पे करना. आयसीटी आणि अध्ययन अध्यापनाची कार्यनीती स्पष्ट करा. डी आधारित अध्ययन आहे, एम लर्निंग आहे, सहकारी अध्ययन आहे, सहकार्यात्मक अध्ययन है, संगणकातील साहित्य अध्ययन है. आईसीटी के अंदर दर्श व तदरीस के जो कार्यनीति है वो दर्श व तदरीस के जो भी रूल्स हैं वो कैसे हैं? डी दर्श व तदरीस है, एम लर्निंग है, उसके बाद अपने साथ के जो भी साथीदार है उनके जरिए से तालीम करना है, उसके बाद एक दूसरों की हेल्प लेके तालीम करना है और कंप्यूटर का इस्तेमाल करना है. स्मार्ट वर्गखोली, आभासी वर्गखोलीचे स्वरूप, वैशिष्ट्य, गुणधर्म, फायदे, गरज, आवश्यकता स्पष्ट करा. त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आवड, जिज्ञासू वृत्ती, तंत्रज्ञानाविषयी माहिती, भीती दूर करणे, हवी ती माहिती, आनंददायी शिक्षण, माहितीचा शोध, सुप्त गुणांना वाव, क्षमतेनुसार नौकरी. स्मार्ट जो भी क्लासरूम है उसके खुसूसियात क्या है? नंबर 1 है तालीम में दिलचस्पी, उसके बाद टेक्नोलॉजी की मालूमात, डर दूर करना, जो मालूमात है वो मालूमात हासिल करना, दिलचस्पी से इल्म हासिल करना, मालूमात को तय कर नया नया इल्म लेना, तलबा के जो सलाहियतें है उसको फरोख्त देना और सलाहियतों के हिसाब से नौकरी हासिल करना. लास्ट क्वेश्चन यामध्ये दिलेला आहे. लास्ट क्वेश्चन आपण कशा पद्धतीने घेणार आहोत? ऑनलाईन अध्ययनाची साधने कोणती? ऑनलाईन अध्ययनाची साधने ग्रंथालय, व्हिडिओ, वेबसाईट, ब्लॉग, गूगल मीट, कंप्यूटर, प्रोजेक्टर, मोबाइल फोन, इंटरनेट, ई बुक, एप्स, रेडियो और दूरदर्शन. ऑनलाइन दर्श व तदरीस के जो वसाइल है उसमें लाइब्रेरी, वीडियो, वेबसाइट, ब्लॉग, गूगल मीट, कंप्यूटर, प्रोजेक्टर, मोबाइल फोन, इंटरनेट, ई बुक, एप्स, रेडियो और टीवी वगैरह वसाइल ले सकते हैं. इत्यादी प्रश्न तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या 17 तारखेच्या पेपरमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी काढण्याचा प्रयत्न आणि त्याचे पॉइंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, प्रश्न कसे वाटले याच्या संदर्भामध्ये नक्कीच तुम्ही मेसेज करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ दुसऱ्या कॉलेजला शेअर करा. धन्यवाद.